नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त आहे, कारण आजच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीचं लग्न तर होणार आहे, पण त्याचबरोबर राकेश लावण्या यांच्या सुद्धा शिट्ट्या वाजणार आहेत. कारण लावण्या इकडे उतावळी झालेली आहे लग्न करण्यासाठी अर्णव सोबत, आणि राकेश तिकडे हनीमून करण्यासाठी ईश्वरी सोबत उतावळा झालेला आहे. पण ऐनवेळी जे वसुली करणारे गुंड आहेत त्यांनी राकेशला उचलून नेल्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे. अर्णवने ईश्वरी सोबत लग्न तर केलेलं आहे, पण ईश्वरी कशी आहे ते आपल्याला माहिती आहे. तिच्या मनामध्ये अर्णवबद्दल जो गैरसमज आहे तो तसाच आहे. आणि मग आता घरी आल्यानंतर ईश्वरी अर्णवला जे बोलते ते ऐकून मात्र धक्का बसलेला आहे. ईश्वरी म्हणत असते की गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणून आणि मीडिया समोर बायको म्हणून सांगितलं म्हणून लग्न होऊ शकत नाही. तिथं जयत्या सुद्धा आलेली आहे, वल्लरी, लावण्या, अंजली सगळेजण आहेत आणि सगळ्यांच्या समोर तिथं आता ईश्वरी बोलत आहे. कारण ज्या माणसाने माझ्या बाबांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माणसाबरोबर कोणतंही नातं मला जोडायचं नाही असं ईश्वरी बोलत असते. पण ऐनवेळी अर्णव तिथं उभा आहे. अर्णव काहीच बोलत नसतो. ईश्वरीचे बाबा सुद्धा तिथं आलेले असतात. त्याचबरोबर नम्रता, ईश्वरीची आई सगळेजण तिथं आहेत आणि सगळ्यांच्या समोर हे सगळं चालू असतं. इकडे इकडे अर्णवची हळद असते आणि हळदीच्या दिवशी अर्णवने हे लग्न केलेलं असतं. ईश्वरी बाबांच्या जवळ जाते आणि बाबांना बोलू लागते. बाबांना म्हणत असते की हे लग्न जर माझ्या बाबांना मान्य नसेल तर हे मंगळसूत्र मी काढणार आहे. आणि गळ्यातलं मंगळसूत्र काढणाऱ्या ईश्वरीला बाबांनी चक्क हात उचलून थांबवलेला आहे. कारण डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की यांचा हातही हलणार नाहीये, त्याचबरोबर यांना बोलताही येणार नाहीये. एवढा मोठा ट्रॉमा बसलेला होता. पण आज ईश्वरी लग्न अर्णव सोबत झाल्यामुळं बाबा बरे झालेले आहेत. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे राग आलेला असतो तो म्हणजेच या लावण्याच्या अंगाची लाही लाही झालेली आहे. तिला गोष्टी सहनच होत नाहीये. तिला कळतच नाहीये की आपण काय करतोय, या सगळ्यांचे परिणाम काय होणार आहेत. या गोष्टीचा अंदाजच लावण्याला आलेला नसतो. ती फक्त रडत असते, ओरडत असते, कारण तिला त्रास होत असतो. तिचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता मामा, आकाश सगळेजण तिथं असतात. मामा मात्र शांत उभे राहत असतात. मामा एक शब्दही तोंडातून काढत नाहीत. शांतपणे हे सगळं जे काही चालू आहे ना ते मामा शांतपणे पाहत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की मामी म्हणत असते की काय चाललंय तुमचं, तुम्ही बोलणार आहात का नाही, काय घडतंय काय हे सगळं, असे अनेक प्रश्न प्रत्येकाला पडलेले आहेत. आणि आजी मात्र शांत असतात. आणि मग इकडे अंजली म्हणत असते की चिंटू इथं नाहीये, जोपर्यंत चिंटू येत नाही तोपर्यंत गोष्टी समोर येणार नाहीत. चिंटू आला की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, तुम्ही ऐकून का घेत नाहीये, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर हे सगळं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आजी म्हणत असते की जोपर्यंत अर्णव येत नाहीये तोपर्यंत कोणी काहीच बोलू नका, एकदा का तो आला की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, असं आजीने सांगितल्यानंतर सगळेजण पाहू लागतात. तेव्हा लावण्य म्हणत असते की ही ईश्वरी मला कळतच नाहीये की हिचं जे काय वागणं आहे ना ते मला कळतच नाहीये की ही असं का वागते, ती का माझ्या मागे लागलेली आहे. तेव्हा अंजली म्हणते की अगं तू शांत हो ना लावण्या, चिंटू येऊ दे ना, मग कळेल ना. आता इकडे मामाला सगळेजण विचारू लागतात की काय आहे हे, सगळ्याचा अर्थ काय आहे. वल्लरी म्हणत असते की तुम्ही बोला ना, काय झालंय नक्की, तुमच्या लक्षात येतंय का, एका मुलीचं लग्न आहे, तिचा नवरा ऐन हळदीतून उठून गेलेला आहे आणि तुम्ही काहीच का बोलत नाहीये. तेव्हा आकाश सुद्धा तिथं असतो. आकाश सुद्धा म्हणत असतो की बाबा, दादाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असतात, तुम्ही सांगा नक्की काय झालेलं आहे. परंतु इकडे मामा मात्र काहीच बोलत नसतो. इकडे सगळ्यांना कळलेलं असतं, कारण लावण्य म्हणत असते की नक्कीच त्या भिकारड्या ईश्वरीबद्दलच काहीतरी असणार आहे आणि तसंच काहीतरी आहे, म्हणून तर मामा काही बोलत नाहीयेत. इथे माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, पण यांना त्याचं काहीच पडलेलं नाहीये, यांना त्यांचं पडलेलं आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आता सगळेजण पाहत असतात. मामा मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असतात. काहीही झालं तरीही मामांनी एकच ठरवलेलं असतं की नाही, आत्ता काहीही असलं तरीही मी या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या कोणाच्या समोर काहीच सांगणार नाहीये, अशा पद्धतीने हे सगळं घडत असतं. आता मात्र आजी डोक्याला हात लावून बसलेली. आजी म्हणत असते की जोपर्यंत चिंटू येऊन मला सगळं सत्य सांगत नाही तोपर्यंत मी कोणत्याच गोष्टीच्या बाबतीत
काहीच बोलणार नाही. चिंटूने येऊन एकदा सगळं सत्य सांगितलं की मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, असं इकडे आजीचं म्हणणं असतं. आणि इकडे अर्णव खूप वेळेस प्रयत्न करत असतो. अर्णव सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरी मात्र ऐकूनच घेत नसते. ईश्वरीच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे. ईश्वरीचा त्रागा वाढलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता ज्या गोष्टी घडत असतात, लावण्या मात्र खूप वेड्यासारखी वागत असते. आणि मग इकडे राकेशने चहा आणलेला आहे आणि तो ईश्वरीच्या मागे फक्त एकाच गोष्टीसाठी लागलाय. तू चहा घ्या ना, तुम्ही चहा घ्या, पहिलं चहा प्या बरं तो पूर्ण, इथं दुसरं काहीच नाही मिळालं. म्हणजे इतका वेळ तर या राकेशला चक्कर येत होती, त्रास होत होता, आणि आता हा चहा वगैरे घेऊन आलाय, तो मागं लागलाय. तेव्हा ईश्वरी म्हणते की आपण निघूया ना, आता तुम्हाला बरं वाटतंय ना. तेवढ्यात राकेशला फोन येतो. राकेशला फोन आल्यानंतर मात्र राकेश ईश्वरीला म्हणतो की मी आलोच, मला फोन आलेला आहे ना म्हणून मी चाललोय, असं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि राकेश मात्र तिला सांगतो की मी आलोच, ते साने गुरुजी आहेत ना, ते फोन करत आहेत, मी आलोच जाऊन, असं म्हणत राकेश आता बाहेर निघालेला असतो. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजेच की राकेश ईश्वरीला म्हणतो की मी आलोच असं म्हणत तो तिथून जातो. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा त्याला फोन आलेला असतो, तो गुंडांचा फोन आलेला असतो. आणि मग ईश्वरीला तो म्हणतो की इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मी आलोच, असं म्हणत तो तिथून निघून जातो. आता मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की पुढे काय. आणि राकेश बाहेर गेलेला आहे. राकेशला मात्र जराही लाज वाटत नाहीये. तो ईश्वरीला तशा अवस्थेत सोडून तिथं गेलेला आहे. आणि त्यानंतर मात्र पाहायला मिळतं की ईश्वरी पुन्हा तो चहाचा कप उचलते आणि प्यायला सुरुवात करते. कारण ईश्वरीला आता असं वाटत असतं की राकेशवर पूर्ण विश्वास आहे तिचा, त्यामुळं तिला जराही फरक पडत नाहीये की त्याने काय केलं असेल किंवा काही चुकीचं घडत असेल. तिला वाटतच नसतं. राकेश बाहेर येतो आणि ते गुंड त्याला विचारू लागतात. तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो की मी आत्ता कोल्हापूरला आलोय कामानिमित्त, तर तसं बोलणं त्याचं चालू असतं. तेव्हा मात्र ते गुंड तिथं असतात. आणि त्याचवेळी ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे या सगळ्या मागे काय अर्थ काय आहे, हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. आणि त्याच वेळी ईश्वरी आता तो चहा जो आहे तो प्यायला सुरुवात करते. ईश्वरीच्या डोक्यात दुसरं काहीच नाहीये. ठीक आहे, म्हणजे जे काय आहे ते आहे, राकेशजी येतील, आता आपल्याला निघायचं आहे. आणि मग ईश्वरी त्याच गोष्टींचा विचार करत असते. ईश्वरीला जराही संशय येत नसतो की राकेश चुकीचं वागत असेल, तो आपल्याला फसवत असेल, अशा कोणत्याच गोष्टी तिच्या डोक्यात नसतात. आता इकडे राकेशने त्या गुंडांना सुद्धा खोटं बोललेलं आहे आणि त्याचबरोबर तो चुकीच्या पद्धतीनं तिथे सुद्धा वागत आहे. आणि ते गुंड जे आहेत त्याच्या मागे इथे सोनटेकडीच्या लॉजपर्यंत येऊन पोचलेले आहेत. त्यांचा जो मेन बॉस आहे तो फोन करतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ते सांगू लागतात की नाही, हे सगळं जे काय घडलेलं आहे ना, तो इथं सोनटेकडीच्या लॉजवरती आलेला आहे आणि आता तो तुम्हाला खोटं बोलतोय, असं सांगितल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळी आता त्यांना पूर्वरून आदेश मिळतो की त्याला उचला, ताब्यात घ्या त्याला. एकदा का त्याला ताब्यात घेतलं की मग मात्र सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत, असं समोर आलेलं असतं. मग आता त्याला ताब्यात घ्यायला सांगितलेलं आहे. आणि त्याच वेळी आता राकेशला ताब्यात घेतलं जातं. आणि मग राकेश तिथे येतो, त्याला पाठीमागून उचलतात आणि त्याला घेऊन जातात. तेव्हा मात्र इकडे आता राकेश म्हणतो की काय आहे तुम्ही इथे, तेव्हा तो म्हणतो की चल, बॉसने सांगितलंय, असं म्हणत आता राकेशला घेऊन ते गुंड निघालेले आहेत. राकेशच्या मनात येणार पण नाहीये की आपलं काय वाट लागू शकते, याचा इकडे मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्या लॉजवरून आता राकेशला उचललं जातं. राकेश म्हणत असतो की मी देतोय पैसे, कारण राकेशने पैसे तर घेतलेले असतात. तो म्हणत असतो की असं काय करताय, पण गुंड काही ऐकायला तयार नसतात, कारण त्यांना माहिती आहे की हा राकेश कसा आहे, तो खोटं बोलतो. इकडे तो सांगत आहे की सासऱ्यांच्या हॉस्पिटलसाठी पैसे दिलेले आहेत, आता लग्नाचा खर्च आहे, मी तुम्हाला 4 दिवसात देतोय, मला 4 दिवसांची मुदत हवी. ईश्वरी मात्र विचार करत असते की अजून राकेशजी का आले नसतील. ईश्वरीला असं वाटत असतं की त्यांना चक्कर वगैरे तर आली नसेल ना, त्यांना त्रास होत आहे. आणि अर्णव आता सोनटेकडीला पोचलेला असतो आणि मामाचा कॉल असतो. मामा तिकडून अर्णवला सांगत असतो की हो अर्णव, एक्झॅक्ट बरोबर आहे, आता तू तिथेच पोचलेला आहे, ईश्वरीच्या फोनचं लोकेशन तेच दाखवतंय आणि तुझ्या फोनचं, मी दोन्ही मॅच करतोय, असं म्हणत मामा तिकडून अर्णवला गाईड करत असतो. अर्णवला काहीही करून ईश्वरी
चा जीव वाचवायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. अर्णव खूप घाईत असतो. काहीही झालं तरीही ईश्वरी वाचली पाहिजे एवढंच अर्णवच्या डोक्यात असतं. आणि अर्णव आता त्याला फक्त आणि फक्त ईश्वरीची काळजी असते. त्यासाठीच अर्णवचं हे सगळं चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मामा म्हणतो की हे बघ एक्झॅक्ट तेच लोकेशन आहे. अर्णव म्हणतो की पण इथे कुठे, इथे तर मला काहीच कळत नाहीये, नक्की कुठे ते लोकेशन, असा प्रश्न अर्णवला पडलेला असतो. तेवढ्यातच अर्णवला समोर एक लॉज दिसतं आणि आता मात्र अर्णवच्या सगळ्या शंका दूर होतात आणि अर्णव सांगू लागतो की मामा मिळालं मला ते लोकेशन, आता मी ईश्वरीला वाचवतो. म्हणजे आता ईश्वरीच्या जवळपास तो पोहोचलेला असतो आणि नेमकी चुकामुक बघा प्रेक्षकांनो, तिथूनच त्या राकेशला उचलून गुंड घेऊन जात आहेत. अर्णव तिथे पोहोचलेला आहे आणि अर्णव ज्या पद्धतीने आता तो आतमध्ये यायला निघालेला आहे, आत येतो आणि त्या हॉटेलच्या रजिस्टरला पाहतो आणि त्या रजिस्टरला त्याला दिसतं ते म्हणजे भयानक असं दृश्य असतं. या राकेशने स्वतःच्या नावावरती रूम नाही बुक केलेली, तर त्याने ईश्वरीच्या नावावरती रूम बुक केलेली असते. पण याचा फायदा होतो तो म्हणजे अर्णवला ईश्वरी कोणत्या रूममध्ये आहे ही गोष्ट मात्र लगेच लक्षात येते आणि अर्णव ईश्वरीपर्यंत पोहोचणं सोपं झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता अर्णव धावतच निघालेला असतो. नेमकं तिथं कोणीच नसतं, त्या काउंटरला कोणी नसतं, तिथं रिसेप्शनला कोणी नसतं. ईश्वरी मात्र इकडे वाट बघत असते की अजून राकेशजी का आलेले नाहीयेत. म्हणजे एवढा तिचा त्या राकेशजींवरती विश्वास आहे, पण अर्णववरती विश्वास ठेवायला तिला त्रास होतो. ईश्वरी वाट बघत असते, दरवाजा वाजत असतो. ईश्वरीला थोडं गरगरल्यासारखं होत असतं, कारण ईश्वरीने तो जो चहा असतो तो पिलेला असतो आणि त्यामुळंच ईश्वरीला त्रास होत असतो. ईश्वरीला वाटतं राकेश आला. ईश्वरी दरवाजा उघडायला जाते आणि ईश्वरी म्हणते तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मीच, चल चल मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की काय चाललंय तुमचं, तुम्हाला माझा पिच्छा सोडायचाच नाहीये का, तुम्ही काय वागताय माझ्याशी, तुम्हाला कळतंय का. असं सगळं बोलणं दोघांचं चाललेलं असतं. ईश्वरीला अर्णव समजवत असतो चल पटकन इथून, तू चल आधी, तुझ्या लक्षात येते का मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, असं बोलणं चालू आहे. परंतु ईश्वरी ऐकायलाच तयार नसते. ईश्वरी म्हणत असते तुम्ही इथेही माझा पिच्छा करत आलेला आहात, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करून बसताय ते, बास हो सोडा, इथे माझा होणारा नवरा मला घेऊन आलाय. अर्णव म्हणतो तुला कळतंय का इथली बाहेरची माणसं कशी आहेत, काय आहे हे सगळं, आणि हे सगळं काय करतेस तू, तुझ्या लक्षात येते का, चल तू पहिलं इथून, तुला त्या माणसाने फसवले. आणि ईश्वरी ऐकायलाच तयार नसते, कारण आपल्याला माहिती आहे ईश्वरीचा हट्टीपणा किती असतो. तिला ते ऐकूनच घ्यायचं नाहीये. तिला फक्त एवढंच माहितीये की नाही मी इथून कुठेही येणार नाही, मला इथे माझ्या नवऱ्याने आणलेलं आहे आणि माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. अर्णव म्हणत असतो बस झालं, बंद कर हे सगळं, तुझ्या लक्षात येते का तू कुठे अडकली असते. अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या ईश्वरीला ऐकूनच नसतं घ्यायचं. तिच्या डोक्यात मात्र एवढंच सुरू आहे की नाही तुम्ही मला फसवताय, तुम्ही माझ्या बाबांच्या बाबतीत चुकीचं वागलेलं आहे, माझ्या बाबांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता माझ्या मागे लागलेला आहे, मला वाचवतोय असं दाखवत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही माझ्यावरती हे उपकार वगैरे करत आहात, पण त्याची गरज नाही. तेवढ्यात बाहेर पोलीस आलेले असतात, पोलिसांची धाड पडलेली असते आणि इकडे ईश्वरीच्या बाबांची तब्येत बिघडलेली असते. डॉक्टरांना घरी बोलवलेलं असतं. डॉक्टर म्हणत असतात की बरं झालं तुम्ही मला बोलवलं, आता ते स्टेबल आहेत, पण त्यांना एवढा स्ट्रेस का आलेला, त्यांची इच्छा नसणाऱ्या गोष्टी तुम्ही करू नका, हे सगळं तिथे बोलणं चालू आहे. आणि तेव्हा मात्र इकडे बाबा आता स्टेबल झालेले आहेत, त्यांना औषध दिलेले असतात. तेव्हा ईश्वरीची आई सांगू लागते की नाही, इशूचा फोन आलेला होता आणि त्यानंतर त्यांची तब्येत बिघडलेली आहे, मग त्यांना आपण घेऊन जाऊया का. मग त्या सांगू लागतात की ईश्वरीनं सांगितलेलं असतं की आई विचारत असते, आई पण म्हणत असते की हो आता इशू बोलते ना, तुम्हाला बरं वाटेल. हे सगळं घडत असतं आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरीने फोन करून सांगितलेलं असतं की आम्ही अजून पोहोचलेलो नाहीये, गाडी बंद पडली आणि अचानक गाडी ढकलत असताना ना राकेशजींना त्रास सुरू झाला, तर इथे लॉजवरती आम्ही थांबलेलो आहोत. हे सगळं जेव्हा ईश्वरी सांगत असते तेव्हा मात्र बाबांची तब्येत व्हायबल व्हायला लागलेली असते आणि हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र इकडे आईला प्रश्न पडतो की आत्ता हे व्यवस्थित होते, मग अचानक काय झालं. आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग डॉक्टरांना ते सांगितलं जातं. डॉक्टर म्हणतात की हे बघा
त्यांना त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट तुम्ही करू नका. आणि ईश्वरी सांगत असते की हो आई, उशीर होईल थोडासा, म्हणूनच मी फोन केलेला आहे सांगायला. आता मात्र बाबांना काळजी वाटायला लागलेली असते, कारण राकेश नक्कीच आपल्या इशूला काहीतरी करणार आहे या गोष्टीची जाणीव त्यांना झालेली असते. काहीतरी वेडविपरीत होणार आहे या गोष्टीची जाणीव त्यांना झालेली असते, म्हणून त्यांना त्रास होत असतो. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी प्रयत्न करत असते. ईश्वरीने कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात, परंतु एवढं सगळं होऊनही आत्ता बाबांची अवस्था ही बिघडलेली असते. या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की हे बघा, काहीही झालं तरीही त्यांना त्रास होईल अशा कोणत्याही गोष्टी तुम्ही करू नका, त्यांच्या बाबतीत काहीही चुकीचं होऊ देऊ नका, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात, सगळेजण बोलत असतात, परंतु आता बाबांची काळजी तर इकडे सगळ्यांनाच वाटत असते. आणि त्याचबरोबर इकडे आई म्हणत असते की नाही नमो, आपण यांना घेऊन जाऊया का, इशू तिकडे गेले ना, तिकडे जाऊया आपण. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, तसं तर मी त्यांची कंडिशन पाहता रिकमेंड करणार नाही, पण तुम्ही घेऊन जाऊ शकता, त्यांना बरं वाटलं तर चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आणखी गोष्ट म्हणजेच की तुम्ही त्यांना तिथे घेऊन जा आणि काही लागलं तरी मला बिनधास्तपणे फोन करा, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा आईलाही बरं वाटतं. इकडे आई बाबांना शांत करण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते की काळजी करू नका, आपण इशूकडे जाऊया, इशूकडे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी ठीक होतील. आता इकडे याला पकडून आणलेला आहे, त्यांचा मेन बॉस तिथं आलेला आहे. आणि तू खोटं का बोललास, तू मुंबईतच होता तरी का खोटं बोललेला आहे. तो म्हणतो की सासऱ्यांसाठी पैसे गेलेत ना औषध पाण्याला, दवाखान्यात होते माझे होणारे सासरे, अहो इथं आता बायकोसोबत हनीमून करायला आलो, तुमचे काय होय, तर तिथं ती पोरगी तिथं हॉटेलवर एकटी आहे, तुमच्या लक्षात येते का, तुम्ही सगळा पचका केलाय हो, मला 4 दिवस वाढवून द्या, मी 4 दिवसात पैसे देईन, असं राकेशला सांगितलं. राकेश सांगत असतो. तेव्हा ते गुंड मात्र त्याला मारायला सुरुवात करत असतात. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, 4 दिवस तुला वाढवून दिले जातील, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, 4 दिवसात जर काम झालं नाही तर गाठ माझ्याशी आहे, ही गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. आता मात्र राकेश हातापाया पडायला सुरुवात करतो आणि सांगू लागतो की खरंच खूप खूप उपकार झाले शेठ, खूप खूप उपकार झाले, पण एक काम कराल का हो, तुमच्या ह्या गुंडांनी ना मला इकडे उचलून आणलंय ना, मला तिकडे लॉजवर नेऊन सोडायला सांगाल का, कारण मला जायला उशीर होईल ना तिथं, अहो बायको माझी वाट बघत बसली हो तिथं, असं सांगितलं जातं. इकडे लॉजवरती आता रेड पडलेली असते आणि कोण आहे मॅनेजर, कोण आहे, कोण चालवते हे हॉटेल, असं म्हणत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं असतो. अर्णव दरवाजा उघडून पाहत असतो. आता ते पोलीस इन्स्पेक्टर त्याची धुलाई करायला सुरुवात करतात, त्याला बेदम असं मारत असतात. हे काळे धंदे करताना तुला लाज वाटत नाही, इलिगल गोष्टी करतोय. आणि मीडियावाले सगळे तिथे आलेले असतात. आणि आता मात्र सगळ्यांच्या समोर हे सुरू झालेलं असतं. प्रत्येक रूम मधले जे जोडपे असतात ते बाहेर येतात आणि सगळं आता मीडियाच्या समोर, पोलिसांच्या समोर यांना सगळ्यांना ताब्यात घ्या, चला यांच्या आईबापांना फोन करा, बोलावून घ्या, हे सगळं चालू असतं. आणि अर्णवला ते आठवतं. अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही बाहेर काढलेलं आहे. आणि अर्णवला इन्स्पेक्टर साहेब विचारतायत, कोण रे तू, चांगल्या घरचा आहे, चांगलाच कटवलेलं दिसतंय आणि चांगल्या घरचे दिसतायत, आईला सांगितलंय का ग, चल चल तुझ्या आईकडे घेऊन जाते, असं म्हणत त्या लेडी कॉन्स्टेबलने ईश्वरीच्या खानदिशी कानाखाली वाजवलेली असते. आणि अर्णव पाहतच राहतो. खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय. आणि असं म्हणत अर्णव पाहत असतो. तेव्हा मात्र इथे ईश्वरी म्हणत असते, अहो नाही हो, असं काही नाहीये झालेलं, माझा याच्यामध्ये काही दोष नाहीये, असं ईश्वरी सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा अर्णवला आठवतो, अर्णवला धक्का बसतो. म्हणजे ही जर बातमी टीव्हीवरती गेली तर ईश्वरीच्या बाबांचं काय होईल, आईबाबांचं काय होईल, ईश्वरीच्या आबरूचं काय होईल, हे असे सगळे प्रश्न पडलेले असतात. ईश्वरीच्या तर कानाखाली मारलेले असते. आणि अर्णव पाहत राहतो. अर्णव म्हणतो की नाही, असं मी सिंदरच्या बाबतीत झालेलं मला नाही चालणार, हा विचार अर्णवच्या डोक्यात आलेला असतो. आणि ईश्वरी म्हणते, काय चाललंय हो तुम्ही, बाहेर जाऊन वाकून काय पाहताय सारखं सारखं, तुम्हाला कळतंय का हे सगळं काय घडतंय, असं म्हणत ईश्वरी बोलत असते. अर्णव म्हणतो, तू जरा शांत हो, तुझ्या लक्षात येत नाहीये बाहेर काय झालंय, रेड पडली इथं पोलिसांची, हे चांगलं हॉटेल नाहीये, तुझ्या लक्षात येत नाहीयेत गोष्टी, असं म्हणत अर्णव तिच्यावरती ओरडायला सुरुवात करतो. तिला म्हणत असतो, शांत हो जरा, तुला कळत नाहीये इथे काय घडतंय ते, असं म्हणत अर्णवने तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ईश्वरी म्हणत असते, मला जायचंय बाहेर, काय चाललंय इथं, तुम्ही माझ्यासोबत आहात, तुमच्या लक्षात येते काय, दार बंद काय करताय. तेवढ्यात ईश्वरीला चक्कर आल्यासारखं होऊ लागतं. अर्णवच्या लक्षात येतं. अर्णव म्हणतो, काय होतंय तुला, मी सिंदर तुला काय होतंय, असं म्हणत अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर
हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव तिला सांगत असतो की थोडं शांत हो, तुझ्या लक्षात येत नाहीये हे सगळं काय झालेलं आहे, तू वेडी आहेस का, वेड्यासारखं वागू नकोस असं म्हणत अर्णव तिला समजवत असतो. अर्णव म्हणत असतो की बस झालं आता ना, या सगळ्या गोष्टी विचित्र पद्धतीने चाललेल्या आहेत आणि हे मात्र अर्णवने आता तिथे तिला सांगितलेलं असतं की आता काहीच पर्याय. तेवढ्यात अर्णवचा हात गिशाला लागतो. अर्णवचा हात गिशाला लागल्यानंतर मात्र घडतं ते म्हणजे अर्णवला लक्षात येतं की त्याच्या खिशामध्ये मंगळसूत्र आहे. जे मंगळसूत्र तिला दिलेलं होतं, त्याला दिलेलं होतं अंजलीने, आणि अंजलीने त्याला सांगितलेलं होतं की हे जे मंगळसूत्र आहे ना, हे आईने तिच्या होणाऱ्या सुनेसाठी बनवलेलं होतं. आणि नेमकं तेच मंगळसूत्र आता अर्णवच्या हातात आहे. आणि अर्णव मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा अर्णव म्हणतो की आता हा एकमेवच पर्याय आहे, ह्या पर्यायाशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे, आता मी काहीच नाही करू शकत आहे. हा प्रश्न अर्णवला पडलेला असतो. अर्णवला कळायचं बंद झालेलं असतं, कारण काहीही झालेलं असलं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र खूपच विचित्र पद्धतीने चालू झालेल्या असतात. ईश्वरी म्हणत असते की नाही अर्णव सर, बास, तुम्ही काय बोलता, तुम्हाला लक्षात येते का, हे ईश्वरी बोलत असते. आणि तेव्हा मात्र ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याशिवाय अर्णवला दुसरा कोणताच पर्याय दिसत नाही. आणि ईश्वरीच्या गळ्यात अर्णव मंगळसूत्र घालणार असतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही, शक्यच नाहीये, हे शक्यच नाहीये, तुम्ही काय करताय अर्णव सर, तुमच्या लक्षात येतंय का, असं ईश्वरी जेव्हा त्याला म्हणत असते तेव्हा अर्णव म्हणत असतो की बास मी सिंदूर, तुझ्या लक्षात येत नाहीये असं म्हणत अर्णवने ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे. आणि ईश्वरीला सांगितलेलं आहे की हे बघ, काहीही झालं तरीही हा पर्याय एकमेव पर्याय आहे. आणि अर्णवने ईश्वरीसोबत लग्न केलेलं आहे. ईश्वरीसोबत लग्न करून अर्णवने आत्ता जी गोष्ट केलेली आहे ती मात्र खरंच पाहण्यासारखी आहे. आणि ईश्वरी म्हणत असते की नाही अर्णव सर, पण दुसरा कोणताच पर्याय नसतो. आणि ईश्वरीसोबत लग्न करून अर्णवने तिची अब्रू वाचवलेली असते, तिच्या घराण्याची अब्रू वाचवलेली असते आणि तिच्या आईवडिलांची सुद्धा. आणि या गोष्टीचा फायदा ईशूला झालेला आहे, कारण राकेशच्या तावडीतून तिची सुटका झाली. थँक्यू. पार्ट 2 लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे, कारण मीडियासमोर जेव्हा अर्णव घोषणा करणार आहे ईश्वरी माझी बायको आहे तेव्हा मात्र खूप भारी आहे. आणि संजयने गळ्यातलं मंगळसूत्र काढणाऱ्या ईश्वरीला थांबवून अर्णवचा जावई म्हणून स्वीकार केलेला आहे. थँक्यू.